खानदेश मधला 10वा दिवस आणि सकाळ सकाळ आबाईने गॅसवर ठेवलेले यंत्र पाहून मी थोडासा घाबरलोच होतो, पण मला माहित नव्हतं की या यंत्रांच्या आतमध्ये इतका सुंदर पदार्थ बनवला जात आहे। आज पुन्हा एकदा आबाई आमच्यासाठी वरण भटू बनवत होती आणि वरण भटू कसा बनवला जातो हे मी पहिल्यांदाच बघत होतो। इकडे रोशनीताई त्यांच्या कॉलेजला जाण्यासाठी निघाल्या होत्या, त्यांना बाय बाय टाटा केला आणि वाटेल लावलं। दारामध्ये एक आजी आल्या होत्या, आबाईने डब्यातलं पीठ काढलं आणि त्यांना देण्यासाठीचा हुकूम दिला। सकाळ सकाळ घरी आरू आली होती आणि येताना तिच्या आईने तिच्या हातामध्ये काहीतरी तिला खाण्यासाठी दिलं होतं आणि तिनं ती गंमत मला खायला दिली। आता एखाद्या लहान लेकरू इतकं प्रेमानं खायला देत तर आपण नाही पण म्हणू शकत नाहीत ना। मग कुठलाही विचार न करता आरूची गंमत मी खाऊन टाकली। मग आरूने तिच्या खानदेशातील स्पेशल असा डान्स आम्हाला करून दाखवला आणि ती थांबवायचं नावच घेत नव्हती। किचन मध्ये आपला वरण भटू रेडी होता आणि आबाईने आपल्या जेवणासाठी ताट पण वाढून ठेवली। जे ताट सगळ्यात भरलेलं आणि सुंदर दिसेल ते ताट मी उचललं आणि बैठक घरात जाऊन बसलो। गरम गरम वरणावर साजूक तुपाची धार ओतली आणि खायला चालू केलं। वामकुक्षी नंतर टेरेसवर आलं, कारण 2-3 दिवसापूर्वी गहू ज्वारी टेरेसवर वाळत घातली होती, ती आज काढायची होती। संध्याकाळचे 6-7 वाजता गलीमध्ये स्नॅक्स विकणारे बाबा आले होते। मला आधी वाटलं ती पाणीपुरी आहे, पण पाणीपुरी नसून ती काहीतरी वेगळंच होतं, त्याचं नाव मला माहित नाही। तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये लिहा। हे सगळं चालू असताना गल्लीतला एक छोटासा मुलगा आला होता आणि मला उचलून घ्या अशी त्याची मागणी होती। त्याच्या मागणीला मान दिला आणि त्याची मागणी पूर्ण केली। तोपर्यंत रोशनीताईने इकडे जे काय विकायला आलं होतं ते आमच्यासाठी घेतलं होतं। हे काय होतं मला काय आठवत नाही आणि याची चव पण एवढी काही चांगली नव्हती, फक्त पुऱ्या तळलेल्या होत्या आणि याच्यावर कांदा आणि कोथिंबीर टाकून दिली होती फक्त। रात्रीच्या जेवणामध्ये आबाई खिचडी बनवणार होती। तांदूळ धुतलेलं पाणी बकेट मध्ये टाकून माझ्याकडे दिला आणि झाडांना टाकाशी आबाई मला बोलली। याच्या मागचं कारण मला माहित नाही, पण आबाई बोलली हे पाणी झाडांसाठी पोषक असतं। ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? जर माहित नसेल तर हे पाणी फेकून देण्याच्या ऐवजी झाडाला टाकून बघा। आता आबाई बोलली तर काय ना काय फायदा असणार। मी पण मुंबईला गेलो नक्की ट्राय करणार आहे। बाकी आजसाठी एवढं, उद्या भेटूयात।